आज आपण एकदम मस्त चवीची बेसनाची गुळ घालून बर्फी करणार आहोत। बर्फी करायला एकदम सोपी आहे, पटकन होणारी आहे। पटकन म्हणजे आपण बेसन इथे खमंग भाजणार आहोत, पण बेसन भाजायला जितका वेळ लागतो ना तितकाच वेळ या बर्फीला लागतो। खूप जास्त मोठं प्रोसिजर नाहीये। यामध्ये आपण खवा वापरत नाहीये, तरी ही बर्फी अगदी खवा घातल्यासारखी होते। आपल्याला जर गणपतीला, दिवाळीला किंवा इतर वेळेसही काहीतरी गोड पदार्थ करून ठेवायचं असेल तर तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करू शकता। आज आपण एकदम म्हणजे एकदमच सोपी, मस्त चवीची आणि पटकन होणारी गुळ घालून बेसनाची बर्फी करणार आहोत। गुळाचा पाक वगैरे न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण आज ही बर्फी करणार आहोत, त्यामुळे कोणालाही सहज ही बर्फी करता येईल आणि तुमची बर्फी अगदी अशी परफेक्टच होईल। तर ही बर्फी करण्यासाठी एका जाड बुडाच्या पॅनमध्ये 1 कपभर बेसन 5-1 मिनिट मी कोरडं भाजून घेतलं। आता अर्धी वाटी साजूक तुपातलं 3 चमचे साजूक तूप मी यामध्ये घातलं आणि बेसन आपल्याला तुपामध्ये छान 5-7 मिनिट खमंग भाजून घ्यायचं आहे। मला जास्तच कोरडं वाटते, त्यामुळे उरलेल्या तुपामधलं 2 चमचे तूप पुन्हा मी यामध्ये घातलं, 1 चमचा तूप बाजूला ठेवून दिलं। आता असं तूप थोडं जास्त असेल तर बेसन भाजायला त्रास होत नाही। 5-1 मिनिट बेसन आपण भाजून घेऊया। साधारण 5-1 मिनिट बेसन भाजल्यानंतर यामध्ये मी आता पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे। बेसन जास्त होतं, बेसन भाजायला थोडा वेळ लागतो, रवा त्या मानाने कमी होता म्हणून मी रवा थोडा उशिरा घातलेला आहे। आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून रवा बेसन आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे। तर साधारण 7-8 मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता बेसनाचा रंग बदललेला आहे आणि याला हळूहळू तूप सुटायला लागलेलं आहे। रवा बेसन असं छान खमंग भाजून झालं की यामध्ये आता पाव वाटी मिल्क पावडर घालते आणि थोडी वेलची जायफळ पूड घालते। थोडी अशी मिल्क पावडर घातल्यामुळे वड्यांची चव अगदी दुपटीने वाढते। पावडर आणि वेलची जायफळ पूड व्यवस्थित पिठामध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये आता मी पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ घालते। गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची, कारण पीठ गरम आहे, तवाही गरम आहे, त्यामुळे गूळ अगदी पटकन वितळतो। गूळ व्यवस्थित वितळला की तूप लावलेल्या एखाद्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण काढायचं, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि साधारण 5-1 मिनिटात मिश्रण कापण्यासारखं गार झालं की याच्या वड्या कापून घ्यायच्या। वड्या कापून झाल्या की 1 तास हे असंच बाजूला ठेवून द्यायचं। आता 1 तासाने तुम्ही बघू शकता वड्या अगदी परफेक्ट सेट झालेल्या आहेत। पिठामध्ये थोडासा रवा घातल्यामुळे वड्यांना अगदी मस्त टेक्स्चर येतं। गूळ घालून केलेल्या वड्या आहेत, पौष्टिक आहेत, करायला सोप्या आहेत, झटपट होणाऱ्या आहेत, त्यामुळे नक्की करून बघा, तुमच्याही वड्या अशा मस्त परफेक्ट होतील। डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा। आज आपण केलेल्या या गूळ घालून बेसनाच्या बर्फ्या तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर मला कमेंट करून कळवा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।